नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे कूट प्रश्न आणि बुद्धिमत्तेमधला हा चॅप्टर आहे। आणि त्याच्यावरती बघा प्रश्न, याच्यावरती आपल्याला कूट प्रश्नवरती हे हेडिंग द्या तुम्ही कूट प्रश्न, आणि त्याच्यावरती आता प्रश्न कसे विचारतात आणि पोलीस भरतीमध्ये याच्यावरती आलेले प्रश्न आपण ते थोडक्यात बघूया। हे बघा प्रश्न कुठं आला आहे तर छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे। आणि प्रश्न काय आहे, जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गाई, 30 सोडून सर्व म्हशी, उर्वरित बकऱ्या आहेत, तर त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर बकऱ्या किती असा आपल्याला प्रश्न आहे। आता आपण अशा प्रश्नामध्ये काय करणार, एकूण किती आहे तर सर एकूण 34 आहेत। 34 पैकी 24 सोडून सर्व गाई आहेत, मग हे 24 सोडून करायचे म्हणजे वजा करून टाकायचं आहे, उरले किती तर सर 10। आता किती आहेत एकूण, एकूण आहे 34 आणि 30 सोडून काय आहे तर म्हशी आहेत, मग याच्यातून 30 वजा करून टाकायचे, हे 30 वजा म्हणजे उरलं काय सर तर 4। मग हे 10 आणि 4, हे 10 आणि 4 यांची करायची बेरीज किती होतात तर सर 14। मग एकूण किती आहेत तर एकूण 34 आहे ना, 34 मधून हे 14 वजा करायचे, हे 14 वजा करायचे म्हणजे उरले किती सर तर 20। मग 20 काय आहे तर 20 आहे सर बकऱ्या। अशा प्रकारे आपण मित्रांनो या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो। आहे सर असं ऑप्शनमध्ये 20 तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे। आता मला सांगा 20 बकऱ्या आहेत तर याच्यामध्ये आता 20 बकऱ्या आहेत तर याच्यामध्ये गाई किती आहेत तर गाई निघाल्या आहेत, गाई आहेत 10 आणि म्हशी किती आहेत तर म्हशी आहेत 4। आता पेपर सेटर मित्रांनो तुम्हाला कसं प्रश्न विचारतो तर याच्यामध्ये एकूण पायाची संख्या विचारू शकतं, एकूण तुम्हाला म्हशी विचारू शकतं, एकूण तुम्हाला गाई विचारू शकतं आणि एकूण तुम्हाला बकऱ्या तर विचारलेल्या आहेत आणि आपण बकऱ्याचं उत्तर काढलेलं आहे। म्हणजे ह्या 20 आहेत बकऱ्या, 10 काय आहेत तर गाई आणि 4 काय आहे तर म्हशी। आणि जर ह्या सर्वांच्या एकूण पायाची संख्या जर विचारली तर सर्व गाईला किती पाय असतात, बकरीला किती पाय असतात, म्हशीला किती पाय असतात, हे सर्वांचं गुणीला 4 करून आपण ते कॅल्क्युलेशन काढू शकतो। आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला आपल्याला सॉल्व करायचं होतं। ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा। आता हा पुढचा प्रश्न काय आहे, आता या प्रश्न कुठं आहे तर सांगली पोलीस भरती 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे। एका पिशवीत 12 सोडून सर्व लाल रंगाचे चेंडू आहेत। एक पिशवी आहे त्याच्यामध्ये काही चेंडू आहेत, तर 12 सोडून सर्व लाल रंगाचे आहेत, 15 सोडून सर्व काळे आहेत म्हणजे काळ्या रंगाचे आहेत, 9 सोडून सर्व निळे चेंडू आहेत, तर पिशवीत एकूण चेंडू किती आपल्याला विचारलं आहे। तर जर मित्रांनो असं आपल्या आता मागच्या गणितामध्ये काय होतं, एकूण आपल्याला दिलं होतं आणि काहीतरी आपल्याला बकरी विचारली होती ना, याच्यात आपल्याला तीनही कंडिशन दिली आहेत आणि पिशवीत एकूण किती आहेत तसं आपल्याला विचारलं आहे। तर आपण काय करणार मित्रांनो, याच्यामध्ये बघा किती आहे तर 12 सोडून हे लाल आहेत, हे सर लाल। आता 15 सोडून किती आहेत तर 15 सोडून किती आहे तर सर हे काळे आहेत। हां, आता पुढे 9 सोडून किती आहेत तर सर हे 9 सोडून निळे आहेत। आता आपल्या निळे गिळे काहीच विचारलं नाही का, फक्त यांची बेरीज करा, किती असेल 9 आणि 2 11, 11 आणि 5 16, 16शी 6 हातच्याला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 तर सर 3। तिघांची फक्त आपण बेरीज केली आहे, बेरीज किती आली आहे 36 आणि ह्या 36ला फक्त 2 ने भागायचं आहे। आता 2 ने का बरं भागायचं सर, कंडिशन 1 आहे, हे 2 आहे आणि हे 3 आहे ना, 3 असेल तर 2 ने भागा, 4 असेल तर 3 ने भागा, 5 असेल तर 4 ने भागा, 6 असेल तर 5 ने भागा। मग आपण 3 कंडिशन आहेत म्हणून 2 ने भागायचं आहे। आता बघा किती आहे, बे 1 बे उरला किती 1, त्याला 6 जोडलं, बे 8 16, म्हणजे एकूण चेंडू किती आहेत त्या पिशवीत सर, मग तर एकूण चेंडू आहेत त्या पिशवीत सर 18। आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं। म्हणजे तुम्हाला एकूण चेंडू विचारले तर कसं काढायचं आहे। आता याच्यात मित्रांनो तुम्हाला मला हे सांगायचं आहे की याच्यात आपल्याला अजून, आता हे आपण एकूण चेंडू काढलेत, आता आपल्याला विचारतात याच्यात लाल चेंडू किती आहेत ह्या 18 मध्ये, निळे चेंडू किती आहेत, काळे चेंडू किती आहेत, हे कसं काढायचं आहे। तर हे कसं काढायचं, एकूण किती आहेत 18, हे 18 मधून आता आपल्याला लाल काढायचं आहे, तर लालमधून 12 सोडून आहे ना, 12 सोडून लाल रंगाची जर आपल्याला लाल विचारले असते तर आपण काय केलं असतं, याच्यातून 12 वजा केले असते, उरले किती तर 6 किती आहेत मग तर 6 लाल चेंडू आहेत। आता आपल्याला जर
हे 15 सोडून काळे चेंडू विचारले असते तर आपण काय केलं असतं, हे 18मधून हे 15 वजा केले असते, उरले किती तर 3 काय आहेत तर 3 आहेत मग काळे चेंडू. आता आपल्याला जर निळे चेंडू विचारले असते तर आपण काय केलं असतं, हे एकूण 18मधून हे 9 वजा केले असते, उरले किती तर 9 काय आहे तर 9 आहे सर निळे चेंडू. आता बघा एकूण किती आहेत आपल्याकडे, एकूण 18 आहेत ना. आपल्याला जर आता आपल्याला एकूणच विचारलं, उत्तर इथेच आहेत, हे फक्त मी तुम्हाला पुढचं एक्सप्लेनेशन सांगतोय बरं का. आता जर आपल्याला लाल विचारले असते तर लाल किती उत्तर आलं असतं 6. जर आपल्याला निळे विचारले असते उत्तर किती आलं असतं 9. जर आपल्याला काळे चेंडू किती विचारले असते तर काळे चेंडू किती तर काळे चेंडू सर 3. आता बघा ह्या तिघांची बेरीज 18 येते का तरच आपलं बरोबर येईल ना. 3 आणि 6 9, 9 9 18 म्हणजे एकूण चेंडू किती आहेत पिशवीत तर 18. तर अशा प्रकारे मित्रांनो पेपर सेटर तुम्हाला कधी कधी हे पण विचारतंय, तर तुम्हाला हे पण कसं काढायचं हे मी सांगितलं. एकूण चेंडू कसे काढायचे आणि त्याच्यात जर वेगवेगळे चेंडू विचारले तर ते कसे काढायचे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, चल फक्त मित्रांनो मी जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर याचा फायदा जर तुम्हाला होत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की असेच मी चांगले चांगले कंटेंट घेऊन येत असतो, त्याचा तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना फायदा होईल. चल आता पुढचा प्रश्न काय, एका पिशवीत 17 सोडून सर्वच लाल रंगाचे चेंडू आहेत, 13 सोडून सर्वच हिरव्या रंगाचे चेंडू आहेत आणि 16 सोडून सर्वच काळ्या रंगाचे चेंडू आहेत, 20 सोडून सर्वच पिवळ्या रंगाचे चेंडू आहेत. तर पिशवीत हिरव्या रंगाचे चेंडू दर्शवणारा पर्याय निवडा असा प्रश्न आहे. प्रश्न आहे कोल्हापूर पोलीस भरती 2016मध्ये. आता पहिले आपल्याला काय करावं लागेल, एकूण चेंडू काढावं लागेल. एकूण चेंडू आपण काढलं तर मग आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता बघा काय आहे तर 17 सोडून लाल आपण काय करणार हे सर 17. मग काय आहे 13 सोडून सर्व हिरवे, मग आपण सर हे 13 लिहिणार. मग काय आहे 16 सोडून मग हे सर 16 लिहिणार. मग काय आहे 20 सोडून तर हे आपण 20 लिहिणार. याच्या पुढे अजून काय आहे का तर नाही, एवढीच कंडिशन आहे, फक्त यांची आपण बेरीज करणार. आत्ता तुम्ही असंही लिहू शकता, हे 17 सोडून आहे ना तर इथं तुम्ही लाल लिहू शकता. इथं 13 सोडून काय आहे तर हिरवे, आपण हे हिरवे लिहू शकता. इथं 16 सोडून आहे तर इथं आपण हे काळे लिहू शकता. मग इथं 20 सोडून पिवळं आहे ना, हे इथं पिवळं लिहू शकता. बस बाकी काय नाही हेच. मग त्यांची फक्त बेरीज करा. 7 आणि 3 10, 10 आणि 6 16, 16शी 6 हच्च्याला 1, 2 आणि 1 3, 4 5, 5 आणि 1 तर सर 6. आत्ता उत्तर किती आलं आहे तर 66. या 66ला आपल्याला भागायचं आहे. तर मी कितीने भागणार सर, 1 2 3 4 आहे ना, मी 4ने भागणार नाही. मी तुम्हाला सांगितलं 3 असेल तर 2ने भागायचं आहे, 4 असेल तर 3ने भागायचं, 1 कमी करून भागायचं आहे. म्हणजे 4 आहे तर मी सर 3ने भागणार. बस आता फक्त याला भाग द्या. 3 1 3, 3 दुणी 6 आणि 3 दुणी 6 म्हणजे एकूण चेंडू किती आहे तर एकूण चेंडू आहेत सर 22. त्या पिशवीमध्ये एकूण चेंडू आहेत 22. आता आपल्याला विचारलं आहे काय तर पिशवीत हिरव्या रंगाचे, आता हिरवा रंग किती आहे तर 13 आहे ना. मग हे सर मी 22 एकूण आहेत त्याच्यामधून हे 13 फक्त मी वजा करणार. आता 12मधून 3 गेले तर उरतात किती तर सर 9. हा एक परत दिलाय, 2मधून 2 गेले तर सर 0. म्हणजे हिरव्या रंगाचे किती चेंडू आहेत सर तर हिरव्या रंगाचे आहेत 9 चेंडू. हिरव्या रंगाचे 9 चेंडू आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो. आता तुम्हाला जर ही कन्सेप्ट मित्रांनो समजली असेल तर मला सांगा पिवळ्या रंगाचे किती चेंडू आहेत, लाल रंगाचे किती आहेत आणि काळ्या रंगाचे किती चेंडू आहेत. फक्त काय करायचं 22मधून ही कन्सेप्ट वजा करायची आहे आणि ते चेंडू ते आहेत. जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल तर फक्त कमेंट करा की याच्यामध्ये लाल रंगाचे किती आहेत, काळ्या रंगाचे किती आहे आणि पिवळ्या रंगाचे किती आहेत. जर तुमची कमेंट आली तर असं गृहीत मी पकडतो की तुम्हाला कन्सेप्ट समजली आहे. आणि जर तुम्ही जर कमेंट केलं नाहीत असं गृहीत पकडतो की मला ही कन्सेप्ट समजलेली नाही आहे. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघूया. आता बघा आता हा प्रश्न काय आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय एका मळ्यात 10 सोडून सर्वच काळे मणी आहेत. एक माळा आहे बरं काही, एका माळ्यात बरोबर किती आहेत तर 10 सोडून सर्वच काळे मणी आहेत, 12 सोडून सर्वच लाल मणी आहेत,
13 सोडून सर्वच पांढरे मणी आहेत, 10 सोडून सर्वच हिरवे मणी आहेत, तर माळेत लाल रंगाचे मणी किती आपल्याला विचारले. आणि प्रश्न कुठे आता सोलापूर 2023 मध्ये. काहीच अवघड नाही मित्रांनो, एकदम सोपं आहे. आता तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल आणि मला तर सांगते की तुम्ही उत्तर सांगसाल. ठीक आहे, आता बघा किती आहेत. 10 सोडून काळे, हे सर 10 सोडून आपण इथं फक्त हे काळे लिहू, हे काळे. 12 सोडून किती आहेत, तर सर लाल आहेत, हे लाल. त्याच्यानंतर 13 सोडून, हे 13 सोडून काय आहेत सर, तर 13 सोडून सर हे पांढरे आहेत. आणि मग 10 सोडून किती आहेत, तर 10 सोडून सर हे हिरवे आहेत. बस यांची फक्त बेरीज करा. 3 आणि 2 5, हे 5 आणि हे किती आहेत, तर सर हे 4 आहेत. आता बस उत्तर काय आलं आपलं 45. याला आपल्याला भागायचं आहे, तर कशाने भागणार. 1 2 3 4 आहेत ना, हे 4 आहेत तर आपण 3 ने भागणार, बरोबर. हे 3 ने भागणार. मग सर 3 ने भागा, 3 1 3 आणि 3 5 15. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, तर 15. म्हणजे हे 15 काय आहे, तर 15 आहे सर एकूण. त्या माळेमध्ये एकूण मणी आहेत 15 आणि त्याच्यामध्ये ह्या कलरचे मणी त्याच्यात टाकलेले आहेत. मग आपल्याला विचारलं आहे काय, तर लाल रंगाचे किती आहे, तर 12. तर एकूणमधून ह्या 15मधून एकूण हे 12 वजा करून टाका ना, हे 12 वजा करून टाका, उरले किती 3. मग लाल रंगाचे मणी त्या माळेमध्ये किती आहेत, तर लाल रंगाचे मणी त्या माळेमध्ये आहेत सर 3. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. आता जर आपल्याला मित्रांनो विचारलं असतं हिरवे किती आहे, तर आपण काय केलं असतं, ह्या 15मधून हे 10 हिरवे आहेत ना, हे 10 आहेत ना, 10 हिरवे वजा केले असते. म्हणजे हिरवे किती आहेत मग, तर हिरवे आहेत सर 5. आपल्याला जर विचारलं असतं पांढरे, तर आपण काय केलं असतं, हे 15मधून हे 13 पांढरे आहेत ना, 13, हे 13 आपण वजा केले असते. म्हणजे उत्तर किती आलं असतं 2 काय आहे मग, तर 2 आहेत सर पांढरे. आता मला सांगा मित्रांनो, आता काळे किती असतील हे तुम्ही कमेंट करून सांगा. आता मी हे तुम्हाला हिरवे सांगितले, पांढरे सांगितले, लाल सांगितलेले. आता काळे किती असतील याच्यामध्ये ते हे तुम्ही कमेंट करून सांगा. काहीच नाही अवघड, काही सोपं, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. फक्त बेरीज करायची आहे. फक्त त्याला 4 असेल तर 3 ने भागायचं आहे, 5 असेल तर 4 ने भागायचं आहे, 3 असेल तर 2 ने भागायचं आहे. फक्त माझं म्हणणं हे आहे, ही जर कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं, प्रश्न एकदम चांगला क्वालिटीचा प्रश्न आहे. सातारा पोलीस भरती 2016 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता काय विचारलं याच्यामध्ये, एका शेतात 23 सोडून सर्व बदक आहेत, 28 सोडून सर्व कोंबडे आहेत आणि 29 सोडून सर्व गायी आहेत. तर त्या शेतात या प्राण्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे. आता बघा, आता आपल्याला काय काढायचं, एकूण पाय काढायचे आहेत. तर आपल्याला सर्व कंडिशन काढणं गरजेचं आहे. याच्यात कोंबडी किती आहेत, याच्यात बदक किती आहे, गाई किती आहे, त्याच वेळेस आपण समजू शकतो ना. आता कोंबडीला असतात 2 पाय, बदकाला असतात 2 पाय, गाईला असतात 4 पाय. जर आपण वेगळं वेगळं काढलं तरच आपल्याला समजेल ना की कुठं काय आहे. ठीक आहे. आता बघा 23 सोडून, म्हणजे आपण हे सर 23 लिहिणार. 23 सोडून बदक आहेत, 24 सोडून किती. आता बघा हे इथं बदक लिहितो, हे बदक. आता 28 सोडून काय आहे, तर 28 सोडून सर हे कोंबडे आहेत. हां, आता पुढे काय आहे, तर सर 29 सोडून हे गायी आहेत. बस यांची काय करा, तर बेरीज करा. 9 आणि 8 किती होतात, तर सर 17. 17 आणि 3 20, 20शी काय असेल 0, हातच्याला सर 2, 2 आणि 2 हे 6, 6 आणि 2 सर तर 8. बस 8 आलं आहे. आता 8ला मला 80ला मला भागायचं आहे. 80ला मी कशाने भागणार, तर 2 ने. सर 2 ने का भागतोय, 1 2 3 इव्हेंट आहेत ना, 3 मधून आपण 2 घेणार, 1 वजा करणार आहे. मग आपण 2 ने भागणार, म्हणजे 2 ने भाग बेचूक किती होईल 8 आणि हा 0. हे काय निघालं, तर हे सर एकूण निघालं. एकूण त्यांचं डोकं आहे हे, की एकूण संख्या तेवढी आहे त्याच्यामध्ये. आता पाय याच्यात नाही, आता याच्यात आपल्याला काढावं लागेल पाय. आता मला सांगा, ही 40 एकूण आहे, 40मधून 23 सोडायचं आहे. म्हणजे हा आपण 23 जर वजा केले तर उरतात किती, तर सर 17. काय आहे, बदक. या बदकाला पाय किती असतात, हे तर डोकं आहे ना, हे आपण डोकं काढतोय. आता याला बदकाला पाय किती असतात, तर 2. आपण 2 ने गुणणार, मग 17 दुनी हे 34. आता पुढे काय आहे, हे सर 40 आहे, 40मधून आपण 28 वजा करणार,
हे 28 वजा होईल, उरतील किती सर? तर उरतील सर 12 ना, 12 गुणिला किती आहे कोंबड्या, कोंबड्याला किती असतात? तर 2 पाय, हे किती होतील? तर 24. आता पुढे आता काय आहे? तर 29 आहे. मग हे सर 40 मधून आपण 29 वजा करणार, उरतील किती? तर उरतील सर 11. मग 11 आपण हे 4 करणार ना. का बरं 4 करतोय? कारण गाई आहे ना, गाईला पाय किती असतात? तर 4. 11 चूक सर हे 44. आणि ह्या तिघांची मग करणार आपण बेरीज, किती सर? हे इथं लिहितो, हे 34, 24 आणि हे सर 44. यांची आपण बेरीज करणार, किती होईल? 12, 12शी 2, हातच्याला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 सर 10, म्हणजे 102. 102 असेल एकूण पाय त्यांचे. कोणाकोणाचे? तर बदक, कोंबडी आणि गाय ह्यांचे एकूण पाय किती आहे? तर 102 आहेत. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. सातारा 2016 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि अशा प्रकारे जर आपल्याला पहिले एकूण संख्या काढावी लागेल, एकूण संख्या काढलं की आपण त्यांची संख्या काढू शकतो आणि संख्यावरून त्यांचे आपण पाय काढू शकतो. हे मेथडनुसारच तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण एकूण संख्या काढायची आपण शिकलो आहेत. त्याच्यानंतर आपण एक एक आपण संख्या पण काढू शकतो. आणि पायाचं उत्तर दिलं असेल तर आपण त्याला किती पाय आहेत, गाईला किती असतात, म्हशीला किती असतात, कोंबडीला किती असतात, बदकाला किती असतात, सशाला किती असतात, हे सर्व आपण त्याच्या पायानुसार आपण ते कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रकार इथे आपण 5 प्रश्न आपण बघितले. 5ही प्रश्न तुम्हाला समजले असतील. ठीक आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. इथेच आपण थांबूया.